श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णातिरी वास करोणी ओजा, सुभक्त तेथे करीते आनंदा, ते सुरस्वर्गी पाहते विनोदा. ऐसा श्री गुरुचरण धात, जाता भक्त नामांकित, अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी, एक क्षण निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुशुष्पित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा, येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी, अभय कर देतसे, इतुके देखोनी सुशुष्पित, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयेवेळी, मूर्ती देखिली सुशुष्पित, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची, देखुनिया योगीशा ते, करिता झाला दंडवत, कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे, कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी, तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर, अमरच्या संगम भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती, कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी, संहार करुनी संशयासी, निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे तयेवेळी, ऐक शिष्या सोममौळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्तवत्सल परियेसा, गुरुकृपा होय जास, दैन्य दिसे कैचे त्यास, समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर, त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे, एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी, ऐसे ऐकुनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी, विनवी तसे कर जोडुनी, भक्तिभावे करुनिया, स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती, गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फेडी गामनाचा, जेणे मन दृढ होय, सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐक एक चित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात, तया अष्टदशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे चिती, ब्रह्मवाक्य विस्तार, तया व्यासापासून एकी जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुनी, सांगेन ऐसा एक चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरूपिला, ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, अत्यंत विस्तारेसी, निरूपी जे स्वामिया, ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रळयो झाला होता, आदी मूर्ती निश्चिता, होता वटपत्रशयनी, अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्रशयन, बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया, जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचनागर, तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन, चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मतये वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहुन आणि कस्थुळी, कवण नाही म्हणतसे, हासोनिया नारायणू, बोले गाढ शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भज म्हणे तयावेळी, देखोनिया श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवशी, अनेक काळ परियेसा, संतोषोनी नारायण, निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रची गा म्हणून, आज्ञा दिली तयेवेळी, ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रचावयाशी, देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणतसे, ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू, निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तयेवेळी, सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेनेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले,
अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण. जैसी आरसा असे खूण, सृष्टी रचावी तयापरी. या वेद मार्गे सृष्टीशी रची गा ब्रह्म या अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे. स्वेदज अंडज नामे, जारज उद्भिज उपजविले. कृत त्रेता द्वापारयुग, उपजवी मग कलियुग. एक एकांते निरोपी मग, भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावुनी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा परियसी. तुवा जाऊनी भूमिसी, प्रकाश करी आपणाते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषून. सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीत आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करकंकणे. येणे रूपे युग कृत, ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्य लोक, असत्य निंदा अपवादक. माते न साहेते ऐक, कवणे परी वर्तावे. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण. तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका. बोलावुनी त्रेतायुगाते, विवेका निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन, असे त्याचे स्थूलतन. हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण. यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन. कर्ममार्ग ब्राह्मणांसी, हाती देखा कुशसमिधा असे. धर्म प्रवर्तक सदावसे, ऐसे युग गेले हर्षे. निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावुनी ब्रह्मा हर्षी. निरोप देती द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी. ऐका श्रोते एकचित्ते. खडग खटवांग धरोनी हाती, धनुष्यबाण एरा हाती. लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर तया दोनी असे. पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार ऐसानिका. निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका. ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा. विचाररहित अंतकरणी, पिशाच्या सारखे वदनी. तोंड खालते करुनी, ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष सवे घेऊन. वाम हाती धरुनी शिष्ण, येत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरुनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरे करी स्तुती, पुण्य पाप संमिश्रित. हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखे शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणूनी. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनोदाने, लिंग जिव्हा का धरिली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांशी. लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते. ऐकोन कलीचे वचन, निरोप देतो ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी. तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे 100. पूर्व युगायुगी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्ट तीक्षिती, बहु दिवस पर्यंत. आता ऐसे नव्हे जाण, स्वल्प आयु मनुष्यपण. करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असतील ब्रह्मज्ञानी, पुण्य करीती जाणुनी. त्यासी तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमुन. स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण, छेदन करील धर्मवासना. पुण्यात्म्याचे अंतकरणा, उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हासे अतिगहनी. सांगतसे विस्तारोनी, उपाय कलेसी रहाटवया. काळ वेळ असती दोनी, तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी, तेची धाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची वैरी तुझे जाण. मळमूत्रे वेष्टिले जन, तुझे इष्ट परियेसी.
याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करी तसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयेवेळी एक चित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण. लोभ वर्जित नरांसी माता पिता सेवकांशी, अथवा सेवी ब्राह्मणाशी, गायत्री कपिलाधीनुसी. भजनारांसी दोष न लगे तुझा, वैष्णव अथवा सैवाशी, जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी, तयांसी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्वसाधन धर्मपर, त्यांसी तू बाधू नको. कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द आहे कैसी, कवण गुरु स्वरूप कैसी, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफा पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य, म्हणून सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्याशी, ईश्वर न राखे परियेसी, ईश्वरू कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेवा परम तत्वं तस्माद गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थ व्रत योग तपासी, ज्योती स्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती परियेसी सर्व वृद्धी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नाना परी, पुण्यनाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करुनी तप करीती तया स्थानी, तयात वेद धर्म म्हणूनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणे जे ख्याती, शिष्य होता परियसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अतिनिपुण, तया गुरुसेवा करिता. वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यांसी बोलावुनी, पुसतसे संतोषुनी, ऐका श्रोते सकळ जन. बोलावुनी शिष्यांसी म्हणे गुरु परियसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू भरवंसी, आमासी तू तारक. ऐकोनी शिष्यांचे वचनी, संतोष झाला वेद धर्ममुनी, संदीपका ते बोलावुनी, सांगतसे परियेसा. ऐका हो शिष्य सकळिक, आमचे पूर्वाजित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेष आता, भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तपसामर्थे जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आड रिघत, याची कारणे निष्कृती करीत, तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करुनी पाही, भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीशी, जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलतसे अतिविवेक, तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, क्षालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चित, आपुले देही भोगुनी त्वरित, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगेजे.
ऐकोनी दीपकाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ परियेसा, संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीना, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगतसे विस्तारोन, लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नोहे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, नवची पाप परियेसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा, आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळनारासी कष्ट अधिका, मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरी नेऊनिया. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन, तुझ करिता शिष्य उत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी, शिष्य होता कैसा त्याशी, कुष्ठ होताची गुरुसी, नेले काशीपुरा प्रती. मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करुनी. भिक्षा मागुनी संदीपक, गुरुसी आणिनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपुनी, स्वल्प आणिले म्हणोनी, क्लेशे सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्न बहुवस, मिष्ठान्न नानीसी म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा, तितुकेही आणि मागुनिया, सर्वस्व करीत सेवाया, कोपे देतसे शिविया, परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञान राशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्य उत्तम शिखामणी. सेवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पुमास विष्ठा मुद्रा, क्षणाक्षणा धूत नाही. पाप जेथे असे बहुत, दैन्य मत्सर सहित वसत, शुभाशुभ नेणे क्वचित, पाप रूप ते जाणावे. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवती का, वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, मनी ना आणि तो शिष्य, सेवा करी एक मानस, तोची ईश्वर म्हणोनी. जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, न वचे देवाची यात्रा, गुरुसेवे वाचुनी. गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे. वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊनी पिनाक, येऊनी उभा सन्मुख, वर माग म्हणतसे. अरे गुरु भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, न पुसता आपण गुरुसी, वर न घे परियेसा. म्हणूनी गेला गुरुपासी, विनवी तसे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊनी आलासे. निरोप झाली या स्वामीचा, मागे न उपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बरवे तुम्हासी. ऐकोनी शिष्याचे वचन, बोले गुरु कोपोन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती नव्हे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती ऐसी, धर्मशास्त्री असे जाण. ऐसे परिशिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप पुसुनी श्री गुरुसी. गेला ईश्वरा सन्मुख, जाऊनी म्हणे ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करुनी व्योमकेसी, गेला निर्वाण मठापाशी, बोलावून समस्त देवांशी. सांगे वृत्तांत विष्णू पुढे, श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी. दीपक म्हणे जे बाळ कैसी, गुरुभक्ती करीतो अभिनव, गोदावरी तीरवसी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एक चित्ते.
वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापासी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा, तैसे तापसी योगियांसी नवे मन वर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी वर न घेता तो दीपक, तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषुनी, त्रिमूर्ती गुरुची म्हणूनी निश्चय केला मानसी देखा, समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणूनी, इतुके ऐकून शांगर धरू पहावया गेला शिष्य गुरु, त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तये वेळी, सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते, संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा, बोलावनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणतसे, दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी, वरदेसी परियेसी कवण कार्या सांग मज, मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वर मज, ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू, सांगतसे विस्तारुणू तया दीपका प्रती देखा, गुरु भक्ती करेसी निर्वाणेसी म्हणून जाहलो संतोषी, जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली, सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे, ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला अनिक, विनवितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी, ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्रादी मी मानसी गुरु आम्हासी देणार, गुरु पासूनी सर्व जाण त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन, आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी, सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग, जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज, या कारणे श्री गुरु राज भजतसे परियेसा, संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य प्राण, म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा, काहीतरी माग आता वर देईन तत्वता, विश्वनाथ आला होता दूरसरेन आलो आपण देखा, दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे, गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देही सुखे, या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला, दिधला वर शांगर पाणी संतोषोनी बोलेवाणी, अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी, तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी आम्हा पुससी सांगेन ऐका एक चित्ते, जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमुची स्तुती जाण, वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश, गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा, जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय, आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू, फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे, ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगतसे कलेसी एक चित्ते परियेसा, वर लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी, ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारुनी सांगनिका माझे मन स्थिर होय, दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणूनी, गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी, वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी, संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू, जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी, तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे, येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म, भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे, लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी,
काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी, पाप जाय सहस्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापासी, त्रिकरण सह मानसी. तोची लादे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश. गंगाधराचा नंदन, करी तसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 194.